तो हा जो भगवद्गीतेचा ग्रंथ आहे तो आपल्याला खूप काही जीवनातल्या शिक्षा शिकवत असतो. आणि जसं जसं आपण आता पुढे जाऊ अभ्यास करू, ह्या जो भगवद्गीतेचा अभ्यासक्रम आहे त्याच्यावर चर्चा करू. येणाऱ्या काळामध्ये आजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या गोष्टीला फेस करतो, जसं उदाहरणार्थ काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य, तर त्यासाठी गीतेमध्ये कुठे कुठे कोणते कोणते श्लोक आपल्याला मदत करतात त्याची चर्चा करू. आजचा जो श्लोक आहे याच्यामध्ये धृतराष्ट्राची जी वृत्ती आहे ती सांगितलेली आहे. तर ह्या श्लोकामध्ये धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत युत्सवा मामका पांडव चैव किम करोत संजया. तर मागच्या वेळेस आपण जो चर्चा केली धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र या चर्चा केली आणि धृतराष्ट्र ह्या शब्दावर चर्चा केली. आज आपण इथे विशेष करून समवेत विवत्सवा, समवेत विवत्सव म्हणजे सोबत एकत्र आलेलं काय केलं याच्यावर चर्चा करू. का बरं? त्याचा अर्थ दिले की युद्धाच्या इच्छेने एकत्र जमा झालेले लोक, आणि एकत्र इच्छा झाल्यानंतर काय होईल, तर कोण कोण झालं एकत्र? कौरव आणि पांडव. आणि झाल्यानंतर इथे जर का बरं एकत्र आले याचं विश्लेषण सांगतात. कौरवाची किती सैन्य होती? 11 अक्षय सैन्य होती आणि पांडवांची किती होती? 7 सैन्य होती. असे मिळून जर पाहिलं गेलं तर किती झालं? 18 अक्षय सैन्य. ह्या एक अक्षय सैन्यामध्ये महाभारतामध्ये याचं विश्लेषण करण्यात आलंय की एक अक्षय सैन्यामध्ये किती घोडे असतात माहिती आहे का? रथ 21,870 रथ असतात, त्याच्यानंतर 21,870 हत्ती असतात, 65,610 घोडस्वार असतात आणि 1,09,350 जे पायी सैनिक असतात. असे मिळून टोटल एक अक्षय सैन्य होते. आणि असं 18 अक्षय सैन्यांचं संख्या जर पाहिली गेली 1 अरब 66 करोड 20,000 एवढे योद्धा या महाभारताचे युद्धात मारले गेलेले. कशामुळे माहिती आहे का? आसक्तीमुळे मारले गेलेले. मामका पांडवाचैव, माझ्या पुत्राने आणि पांडवच्या पुत्राने काय केलंय, आणि समवेत विवत्सवा. आणि गेल्यानंतर ह्या महाभारता 1,66,20,000 लोक मारले गेले. बरं, त्या टायमाला पॉप्युलेशन किती असेल याची विचार करा. 4 त्या टायमाला वर्ण आश्रम होता. धर्म ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या युद्धामध्ये कोण भाग घेतला? त्यातला ऑलमोस्ट क्षत्रियाने भाग घेतला होता. बाकीचे 3 जे आश्रम होते त्याच्यामध्ये ब्राह्मण होता, वैश्य होता आणि शूद्र होते. हे तर कोणी चाललं नव्हतं. म्हणजे किती संख्या मारली गेली असेल. आज लोकमध्ये एवढं पॉप्युलेशन आहे तर किती मारले गेले? 1 अरब 66 करोड आणि 20,000 योद्धे मारले गेले त्या टायमाला. आणि मारल्या गेल्यानंतर ह्या युद्धामधून किती लोक वाचले? पांडवांचे केवळ 5 वाचले आणि कौरवांचे 3 वाचले. पांडवांचे 5 कोण वाचले? 5 पांडव, भगवान कृष्ण आणि सात्यकी एवढे वाचले. आणि कौरवाच्या बाजूने कोण वाचलं? अश्वत्थामा, कृतवर्मा आणि आणखीन कोण वाचलं? कृतवर्मा, अश्वत्थामा आणि कृपाचार्य, हे 3 लोक वाचले तेवढ्या याच्यामध्ये. म्हणजे केवळ थोड्याशा इच्छामुळं ह्या एवढ्या लोकांचा बली देण्यात आला. आणि गेल्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर ह्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सांगितलं समवेतवचा. तर मग युद्ध करण्याच्या पहिले कसं याचे डिवाइड करण्यात आलं, तर त्याच्यामध्ये त्यांना अलंकार आणि ज्वेलरीमध्ये डिवाइड करण्यात आलं की जर युद्धामध्ये जर एकसारखे सैनिक असेल तर कोणालाच काही कळणार नाही, पण त्यांच्याकडे एक सिम्बॉल काहीतरी असला पाहिजे. त्या सिम्बॉलसाठी ड्रेस कोड दिला होता आणि त्या ड्रेस कोडमध्ये ते सैनिक वाटले गेले. आणि वाटले गेल्यानंतर त्याच्यामध्ये विशेष करून दोन्ही सैन्यामध्ये काही नियम ठरले. जे वरिष्ठ होते ते एकत्र येऊन त्याने ह्या युद्धामध्ये काही नियमावली असली पाहिजे. असं नाही युद्ध चालणार. तुम्ही अन्याय अत्याचार, तर त्याच्यापुढे त्यांनी बसून नियमावली काय बनवली. पहिले नियम असा आहे की दिवसभर युद्ध करते, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत युद्ध करते. रात्री प्रेमाने व्यवहार करते, म्हणजे रात्री एखादा पाहिलं तर त्याला मारणार नाही. म्हणजे तुम्ही जसे पहिले फ्रेंड्स होते तसं तुम्ही संध्याकाळी संध्या झाली एकूण एका शिबिरमध्ये जाणं, गप्पा मारणं, खाणं पिणं. पण जेव्हा युद्धभूमीवर आले तुम्हाला युद्ध करायचं, पण रात्री मैत्रीपूर्ण व्यवहार असला पाहिजे. जसं तुम्हाला आजच्या राजकारणामध्ये पहा, ते विधानसभा लोकसभेमध्ये लय भयंकर भांडणं करतात. आपलं वाटतं काय शत्रू ते कोण आहेत, पण बाहेर आल्यानंतर एकत्र खातात, ते गप्पा मारतात. हे पब्लिक जेडी आहे. आपलं वाटतं तो पार्टीचा तो पार्टीचा नाही, ते एकत्र येतं. त्यांना माहिती सत्ता बदलत राहतात पण आपले काम एकूण एकाला अटकले राहतात. त्यांचे वैयक्तिक संबंध खूप चांगले असतात बरं, पण ते पब्लिकला तुम्हाला किती येड्यात काढतायची कल्पनाच नाही.
आणि पब्लिक आपले झेंडे फिरवत राहतो. पण त्याला काय, तर इथे पहिला नियम त्यांनी काय बनवला की दिवसा तुम्ही युद्ध, पण रात्री काय होणार, तो मैत्री होणार. दुसरा असणार आहे की संध्याकाळी किंवा दिवसा छळ कपट करून कोणाला मारायचं नाही. जे काय असेल समोरचे समोर युद्ध करायचं, कपट करून मारायचं नाही. तिसरा नियम काय बनवला, जे युद्धभूमी आहे समोर युद्ध करीत असेल तरच वार करायचा. जर ती युद्धभूमीतून जात असेल काही कारणावस्तव तर त्याच्या मागून वार नाही करायचा किंवा त्याचा पाठलाग करायचा नाही, त्याला सोडून द्यायचं. तिसरं आहे, जर समोरच्याला असावधान अवस्थेत असेल तर त्याच्यावर नाही, त्याला वध नाही करायचा, त्याला सावध करून त्याची युद्ध करून त्याचा वध करायचा. एक तर मरायचं किंवा मारायचं, हा नियम त्यांनी ठरवला होता. पुढे काय नियम ठेवलं की जर एखादा घाबरून गेलेला असेल किंवा भीतीपोटी किंवा मरणावस्थेला घाबरत असेल तर अशा व्यक्तीला काय करायचं, त्याला बाहेर जाऊ द्यायचं, त्याच्यावर आक्रमण करायचं नाही किंवा त्याला मारायचं नाही. त्यानंतर जर युद्ध करीत असेल, समोरचा व्यक्ती एकूण एकाला युद्ध करीत असेल तर दोघांनाच युद्ध करायचं, दुसऱ्याने येऊन त्याच्या पाठीमागून त्याला वार नाही करायचा. असावध हे नियम ठरवून दिले. आणि त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की जे शरण आलेला आहे, युद्धातून पळून जात असेल किंवा त्याच्याकडे शस्त्र नष्ट झालेले असेल किंवा तो जखमी झाले असेल तर त्याचा वध नाही करायचा तुम्ही किंवा त्याची हत्या करता कामा नये. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी नियम ठरवून दिला की या युद्धभूमीमध्ये शस्त्रास्त्र जे वाहणारे लोक असतात, शस्त्रास्त्र पुरवठणारे, त्यांच्यावर आक्रमण नाही करायचे. जे ढोल नागारे, तुतारी वाजवणारे, शंख वाजवणारे, भेरी वाजवणारे लोक आहेत त्यांच्यावर तुम्ही आक्रमण नाही करायचे, अशी नियमावली ठरवली. जो पहिला नियम ब्रेकअप करेन त्याला पुन्हा नियम ब्रेकअप चालू होते. 10 दिवसापर्यंत यांचे नियम चालू होते. जेव्हा भीष्मदेव धाराशायी झाले त्याच्यानंतर सगळे नियम तोडत गेले होते. तर हे युद्धभूमीच्या दोन्ही सैन्याचे नियम ठरले गेले होते. आता इथे जो प्रश्न विचारलाय ह्या श्लोकामध्ये, जर आपल्या तुम्ही गीता आणलं असेल तर इथे धृतराष्ट्राच्या अंतःकरणातला भाव कळून येतो. जर अंतःकरणामुळे भाव काय, माझ्या आणि पांडूच्या पुत्रामधला त्यांनी भेद केला. काय केलं, मामका आणि पांडवाचे. तर जेव्हा द्वेषपूर्ण भावना येते तर दोषाचा परिणाम काय होतो, विनाशाकडे, नाशाकडे जात असते. दोघांनी युद्ध केलं पण धृतराष्ट्राच्या अंतःकरणामुळे त्याचे 100 पुत्र मारले गेले, पण पांडवांच्या अंतःकरणामध्ये दोष नसल्यामुळे ते वाचले गेले होते. म्हणून आचार्य टीकेमध्ये म्हणतात की ह्या जगामध्ये द्वेष हा जगाचा नाश करत नाही, तो आपला स्वतःचाच करतो. मी एखाद्यावर जळत असेल किंवा मी एखाद्याची ईर्ष्या करत असेल, समोरच्याला काय फरक पडतो, काय पडतो का? आपण शेजारी पाजाऱ्यांची, नातेवाईकांशी, ऑफिसमध्ये पुण्याकाचे, असं होतंय का? आमच्या मंदिरातच होतंय? नाही, होते, सगळीकडे होते. पण समोरच्याला काही फरक पडत नाही. पण आपलं बीपी आपण विनाकारण वाढून घेत असतो, त्याची प्रगती पाहून त्याची कारण आणि याचा अर्थ काय माहिती का, जेव्हा आपण ईर्ष्या करतो त्याचं मेन कारण असं आहे की आपल्या जीवनाचं रिमोट कंट्रोल विदाऊट त्याचा सांगणं त्या हातात दिले. तो असं म्हणत असेल, तो तसा करीत असेल आणि त्याच्या रिमोटनुसार आपण नाचत राहतो. पण ऍक्च्युली त्याच्या हातात रिमोट कोण दिलेले, आपण दिलेले. तू उठ म्हणलं की आपण उठतो, आपण बस म्हणलं की बसतो. पण त्याच्या रिमोटनुसार वागायचं की आपल्या स्वतःचे डिसिजन घ्यायचे आपल्याला कळायला पाहिजे. आणि ईर्ष्या कोण करते माहिती का, जो आपल्यापेक्षा सुपिरियर आहे, आपल्यापेक्षा वरिष्ठ आहे, काहीतरी आपल्यापेक्षा एक्स्ट्रा क्वालिटी आहे, अशाच व्यक्तीचा आपण ईर्ष्या करतो. म्हणजे त्याच्याकडे एक्स्ट्रा गुण असेल. आपल्यापेक्षा लोअर पर्सन आहे त्याच्यावर कधीच ईर्ष्या करत नाही. आणि दुसरं याचं नुकसान काय होतंय, जेव्हा तुम्ही ईर्ष्या करतात म्हणजे विनाकारण त्या व्यक्तीला आपल्या जीवनात योगदान म्हणजे व्हॅल्यू देतात. त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या जीवनात काहीच नसेल पण तरी विनाकारण आपण त्याला व्हॅल्यू देऊन स्वतःला मनस्ताप करून घेतो. म्हणून श्रील प्रभुपाद म्हणतात ईर्ष्या करण्याचं म्हणजे काय आहे की स्वतःचा नुकसान करून घेण्यासारखं आहे. आणि आचार्य विशेष करून एक मोठे संन्यासी येतं, त्यांनी एक सुंदर उदाहरण दिले. ते म्हणतात की तुम्ही व्यक्तीची ईर्ष्या नाही करत, कारण की भगवंत प्रत्येकाच्या परमात्मा हृदयामध्ये परमात्मा म्हणून आहे. तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीची ईर्ष्या करतात ना, ते इनडायरेक्टली तुम्ही भगवंताची ईर्ष्या करतात. कारण की तो व्यक्ती स्वतःचं काही नाही, परमात्मा त्याच्या निवास करतो आणि परमात्मा निवास कर त्या व्यक्तीला दोष दिला, त्याची ईर्ष्या केली म्हणजे तुम्ही परमात्माची ईर्ष्या केली. कारण की आपण ईर्ष्या करूनच इथे आलेलो आहे. इच्छा द्वेष संमोहन द्वंद्व मोहेन भारता. अर्जुनाने प्रश्न विचारला भगवान कृष्णाला की आपण वैकुंठ धामात होतो, आनंदी होतो, इथे का आलो?
तर भगवंत म्हणतात ईर्ष्या आणि द्वेषामुळे आलो. ईर्ष्या काय झाली की तू एकटाच भोग करतो, मला का भेटत नाही. भगवंत म्हणले अरे मीच एकटं भोगताय, दुसरं कोणी नाही. पहिली इच्छा झाली मला भोग करायचा, मग भोग नाही भेटला तर द्वेष होतो. आणि त्या दोषाचा परिणाम काय झाला, ह्या भौतिक जगात आला. आणि तो आल्यानंतर तो गुण इनबिल्ट आपल्यामध्ये बा. आता गलीतले कुत्रे, या गलीतलं कुत्र दुसऱ्या कुत्र्याला सहन होत नाही. होतं का, तुम्ही बघितलं का? ह्या गलीतलं त्या कुत्र्याला गेलं, बक्षी पार्कचं कुत्र त्या गलीत गेलं तर चालत नाही, त्या कुत्र ह्या बक्षी पार्कमध्ये आलं चालत. कशामुळं? हिऱ्या वाटून घेतल्या दोघांना. आता तुम्ही आपण कुत्र्याला असतो, सगळे लोक नगरसेवक बी असंच करतात. पण दोघांच्या बापाचं नाही ते बक्षी पार्क किंवा प्रोफेसर कॉलेज, दोघांच्या बापाचं नाही. पण भांडण कोण करतंय? कुत्रे करतात. म्हणजे ते व्हायरस मनुष्यामध्ये नाही तर पशुमध्ये पण आहे, वाघामध्ये पण आहे, हत्तीमध्ये, अशा कितीतरी जीवात्मामध्ये भगवंताने तो इनबिल्ट टाकलेला आहे. आणि त्याचा परिणाम काय होतो? नाशाकडे जातो. म्हणून आचार्य इथं धृतराष्ट्राच्या प्रसंगातून सांगतात की व्यक्तीने कधी ईर्ष्या दोषातून स्वतःला वाचवलं पाहिजे. जरी असलं तर त्याला निग्लेक्ट केलं पाहिजे आणि स्वतःची प्रगती स्वतः केली पाहिजे. कारण त्याला तुम्ही ईर्ष्या करतात, त्याचा वेळ पण जातो, सक्सेस पण नाही होत. आणि त्याच्यावर फोकस करण्यापेक्षा स्वतःवर फोकस करून घेतलेलं बेटर ना. आणि म्हणून इथे ह्या दोन्ही परांना 100 पुत्र मारले गेले. आणि पांडवांचे किती वाचले? आपले पांडवांचे ईर्ष्या नव्हती म्हणून 5 जण वाचले होते. आता इथे जर पाहिलं, ह्या शब्दावर जर पाहिलं गेलं, मामका पांडव चैव, चैव हा शब्द खूप महत्वाचा आहे. तुम्ही बघितलं का संस्कृत श्लोकामध्ये? चैव जर पाहायला गेला तर इथे धर्मात्माचं लक्षण आहे. पांडव हे कोण होते? धर्मात्मा होते. आता थोडं डीप जाईन, थोडं फिलॉसॉफिकल आहे, पण आपण जर डीपली समजून घेऊ तर शास्त्राचं आपल्याला मर्म समजून येतं. तर त्याच्यामुळे काय होतंय, धृतराष्ट्राची जी द्वेष भावना आणि शत्रू भावना आहे ना, चैव म्हणण्याच्या मागं अरे धर्मशाली आहेत आणि तरी माझ्यामध्ये ते व्हायरस आलेला आहे म्हणून ते चैव म्हणतात. आणि दुसरं पक्षपात करण्याच्या भावना असल्यामुळे याचा परिणाम काय झाला माहितीये का, की जो व्यक्ती त्याच्या पोटात आहे तेच वटामध्ये येते. बघा, कोणी व्यक्ती काही डिस्कशन करीत असेल, ते दिवसभर काय ऐकतात, काय बोलतात, आपलं बघतात, काय ऐकतात, रात्री चर्चेचा विषय तोच राहतो. तसं धृतराष्ट्राच्या मनामध्ये आणि वाच्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये केवळ माझे पुत्र, मी आणि माझ्या मेंटॅलिटीमध्ये होतानंतर त्याने हे विचारलं, मामका पांडव, माझ्या आणि पांडवच्या पुत्रांना काय केलं. मग इथे म्हणतात आचार्य स्वार्थी वृत्ती आहे धृतराष्ट्राची. कोणती वृत्ती आहे? स्वार्थी वृत्ती. आणि स्वार्थी व्यक्ती काय करतो? जगाचा विचार अजिबात करत नाही, तो स्वतःचा विचार करतो. आणि जो स्वतःचा विचार करतो सगळ्यात जास्त दुःखी राहतो. त्याला वाटतं, जसं मला माझ्याकडे एक परिवार आला होता, लेडीज आली होती, म्हणली माझ्या घरात नाही का, तिला एवढं फोकस होतं, आय सेंटरली जास्त होती, ती अगरबत्तीसारखी जळत होती नुसती. म्हणलं बाई, घरातला मुलगा मुली, तुला 2 मुली, मुलगा आहे चांगला आहे, नवरा, तरी तुला एवढी अपेक्षा आहे तुझ्याकडून. ती म्हणायची की मी त्यांच्यामुळं करिअर सोडलं. मुलगी एक दिवस म्हटली, आई तू माझ्यावर करिअर सोडून उपकार केले का? पण हिचा नेचरली डेंजर होता आईचा. का बरं? की तिला वाटायचं प्रत्येकानं मला व्हॅल्यू द्यावा, नवऱ्यानं द्यावा, मुलांना द्यावा, घरातल्या लोकांना द्यावा. म्हणून ते सगळ्यात डिप्रेशन. म्हणून घरच्या लोकांनी तिला काय केलं? दुर्लक्ष केलं. तुला काय जीवन जगायचं जग, रडत राह दिवसभर. मध्यंतरी आले होते, 1 घंटा डोकं खराब केलं. मी आपलं ऐकत बसलो, तप सुरू सांगत राह बाई, काय करू. म्हणलं तुला डस्टबिन कोणी भेटत नाही, आमच्याकडे येऊन डब कर. आता सांगायचा मुद्दा असा की जे आय सेंटर असतात ना, ते स्वतःबद्दल विचार करतात. त्याचं कारण काय होतं माहिती आहे? स्वतः दुःखी राहतात आणि दुसऱ्याला पण दुःखी ठेवतात ते लोक. पण जे, म्हणून धृतराष्ट्र आणि अर्जुनांमधला फरक काय माहिती आहे? धृतराष्ट्र स्वतःचा विचार केला म्हणून महाभारत घडलं. आणि शेवटी अर्जुन म्हणतं करिष्ये वचनम तव, भगवंत माझं नाही, तुम्ही सांगाल ते फॉलो करतो. म्हणून गीता ऐकताना जी आपली मी आणि ममत्व भावना आहे ना, याच्यापासून आपण शेवटी काय आलं पाहिजे माहिती आहे? भगवंत तुम्ही जे सांगाल ते फॉलो करेल. ही गीतेची सुरुवात कशापासून आहे? मामकापासून आहे. आणि एंड कशापासून आहे? तुम्ही सांगाल ते फॉलो करेल. ह्या दोन्ही मधला फरक आहे. म्हणून इथे जर आपण पाहायला गेलं तर ह्या अनित्य दिलेले आणि मग युद्धामध्ये त्याच्या कॅटेगरीचं वर्णन केलेलं आहे. म्हणून आता ह्या धृतराष्ट्राच्या मनामध्ये चलबिचल झाल्यामुळे युद्ध निर्माण झालं आणि अर्जुनाच्या मनात चलबिचल झाल्यामुळे भगवद्गीता निर्माण झाली. दोघांच्या मनात चलबिचल होते. त्यांना विचारलं प्रश्न आणि महाभारताचं युद्ध घडलं.
अर्जुनाच्या मनात चलबिचलता झाली. कशाबद्दल चलबिचलता झाली माहिती का? की समोर माझे आजोबा, पंजोबा, गुरु, पितामह भीष्म, द्रोण, कृपाचार्य यांना जेव्हा पाहिलं त्यांना मोह झाला. काय मोह झाला? की हे तर माझे आप्तेगण आहेत, यांना मी कसं मारू. आणि धृतराष्ट्राला काय वाटायचं? सगळे मिली तरी चालेल, मला राज्य भेटलं पाहिजे. आणि त्या भावनेमुळं युद्ध झालं आणि यांच्या स्नेहामुळं, प्रेमामुळं भगवद्गीता निर्माण झाली. म्हणून आपल्या मनामध्ये काय चिलबिचलता होती त्याचा रिझल्ट आपला समोरचा असणार आहे, हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. आता हे झालं. आता शेवटा शब्द आहे काय? किमुकुर्वत संजय. काय केलं बाबा हे संजय, माझ्या पुत्रांनी पांडूच्या पुत्रांनी काय केलं? तर इथे जर पाहायला गेलं संजयच्या, तर धृतराष्ट्राने एक गुण इथं धृतराष्ट्राचा दिसतो. कोणता? श्रवण करण्याची खूप इच्छा आहे. का बरं श्रवण करण्याची? जेव्हा महाभारताचे युद्ध ठरलं होतं तेव्हा त्यांचे वडील आले होते. कोण? वेदव्यास, जे निवक सागातून त्यांचा जन्म झाला होता. तर आल्यानंतर ते म्हटले की तुला महाभारताचे युद्ध पाहायचं का? कारण हे युद्धामध्ये तुझा परिवार सगळं नाश होऊ शकतो. कारण की वेदव्यास तिळकारदर्शी होते आणि त्यांना सगळं काही माहीत होते. त्याने जेव्हा सांगितले हे सगळ्यांचा नाश होणार आहे, तेव्हा धृतराष्ट्र म्हटले मला अजिबात पाहायचे नाही. पण हे गुरुदेव, पिताश्री, तुम्हाला जर वाटलं तर मला ऐकण्याची इच्छा आहे. त्यावेळेस धृतराष्ट्राचा जो सचिव होता कोण? संजय, आणि हा वेदव्यासांचा शिष्य होता. ते म्हटले संजयला मी अशी दिव्य दृष्टी प्रदान करतो की तो लाईव्ह सांगू शकेल. आणि म्हणून संजय हा दिव्य दृष्टी प्रदान केल्यानंतर महाभारताच्या युद्धामध्ये ही गीता सांगितली कधी गेली माहिती आहे? गीतेच्या 10व्या दिवशी, म्हणजे महाभारताच्या युद्धाच्या 10व्या दिवशी सांगितले गेले. कारण 10 दिवस युद्ध चाललं. 10 दिवसामध्ये संजयनं भाग घेतला. महाभारतामध्ये वर्णन आहे. 10 दिवस भाग घेतल्यानंतर 11व्या दिवशी, 10व्या दिवशी पितामह भीष्म धराशायी झाले. आणि धराशायी झाल्यानंतर संजय धावत आला. आणि आल्यानंतर जेव्हा तो एवढा घाबरलेला आणि एवढा विचलित अवस्थेत होता, त्यावेळेस संजयने हा धृतराष्ट्राने श्लोक म्हटला. कोणता श्लोक म्हटला? काय? धृतराष्ट्र संजय आपलं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत वित्सवा मामका पांडवाच्या किमुकुर्वत संजय. संजय काय झालं माझ्या आणि पांडूच्या पुत्रामध्ये? आता तू सांग मला लवकर. ती तळमळता होती. का बरं? 10 दिवसाची युद्धभूमी. तर एवढी उत्सुकता होती. आता काय सांगणार संजय? त्याच्या मनात धडधड होती आणि भीतीपोटी, धडधडपोटी त्याच्या मनात तो प्रश्न होता, काहूर माजलेला होता. म्हणून इथे 3 प्रकारच्या श्रवणाचं वर्णन केलेलं आहे. संजयनं, धृतराष्ट्राने मोहापायी श्रवण केलं. गीता ऐकली संजयनं, आपल्या धृतराष्ट्राने, पण त्याच्या जीवनात अजिबात फरक पडला नाही. केवळ अटॅचमुळं ऐकलं तर त्याचा फरक नाही. म्हणून महाराष्ट्रात आपण बऱ्याच वेळा बघतो लोक खूप प्रवचन कीर्तन ऐकतात, पण धृतराष्ट्रासारखी त्यांची प्रवृत्ती आणि स्वभावामध्ये कधीच फरक पडत नाही. बघितलं असेल, मी महाराष्ट्रामध्ये फिरल्यानंतर जाणवतंय खूप लोक ऐकतात, पण त्यांच्या याच्यामध्ये एक गोष्ट सुद्धा चेंजेस होत नाहीये. ही पहिली कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी, संजयने सुद्धा गीता ऐकली, पण संजयने काय ऐकलं? गीता ऐकली आणि हर्षी पण झाला, पण धृतराष्ट्राची सेवा नाही सोडली. त्याला मनात वाटायचं अरे ती गीता ऐकले पाहिजे, ते पण केलं पाहिजे, पण त्याबरोबर त्याची धरसोड प्रवृत्ती होती. काही लोक असतात ना, अध्यात्म पण करणार, थोडंसं देवदेव करणार, आया मन में चलो तपोन में, आया मन में चलो बेरबार में, या दोन्ही भागामध्ये पळतात ते. मग त्याचा मुडी कारभार असतो. ही संजयची कॅटेगरी. पण तिसरी गीता जे ऐकली अर्जुनाने गीता ऐकल्यानंतर शेवटी काय म्हटला? भगवान तर तुम्ही जे सांगाल ते मी फॉलो करतो. याला म्हणतात सर्वश्रेष्ठ श्रवण. म्हणून आपल्या जीवनामध्ये श्रवण करण्यासाठी आपण भगवद्गीता किंवा ग्रंथाला अतिशय डीपमध्ये श्रवण केलं पाहिजे. का बरं? तुम्ही बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला पाहिलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती कळणार नाही, पण त्याच्याबद्दल तुम्ही जेव्हा ऐकता तर त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल. त्याच प्रकारे भगवंताबद्दल आकर्षण निर्माण करायचं असेल तर त्यांच्याबद्दल प्रामाणिकपणे श्रवण केलं पाहिजे. आजकाल श्रवण कसं चुनंदा श्रवण करतात की त्या प्रवचनामध्ये, त्या कीर्तनामध्ये जोक किती चांगले असतात, किंवा ते किती मनोरंजन आहे, किती माल मसाला आहे, किंवा मला कशी एन्जॉयमेंट भेटते, त्याच्यातून तुमचं मनोरंजन होऊ शकतं, पण आत्मरंजन जे आत्म्याचं पोषण आहे ते नाही होणार, ते परिवर्तन होणार नाही. आणि जीवनामध्ये
जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम्स येतील तर त्या श्रवणाचा तुमच्या जीवनात तुम्हाला फायदा नाही होणार. म्हणून अर्जुनाच्या जीवनात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम्स काय होता माहिती आहे का? सगळ्यांना युद्धभूमीत मारायचं होतं आणि एवढ्या मोठ्या प्रॉब्लेमला कसं फेस करायचं म्हणून भगवान कृष्णाकडे प्रश्न विचारले आणि गीता निर्माण झाली. त्याच्याच वंशावळीमध्ये कोण होतं? परीक्षित महाराज. परीक्षित महाराजांना सगळ्यात मोठं प्रॉब्लेम्स कोणता होता माहिती आहे? 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल आणि मृत्यू पावेल आणि मृत्यूला कसं सामोरं गेलं पाहिजे ह्या प्रश्नाला घेऊन. आता याच्यापेक्षा दोन्हीपेक्षा आपल्या जीवनात तर प्रॉब्लेम्स कधीच मोठे नसते आहेत का? एकाला नातेवाईकाला मारायचं आणि एकाला स्वतः मारायचंय. आपले प्रॉब्लेम म्हणजे किरकोळ आहेत. माझं पोट साफ होत नाही महाराज, मी काय करू? पंचसकार घे भाऊ. म्हणजे काय प्रश्न विचारते कल्पना नाही. कलियुगामध्ये तर भरपूर होतात. मी मागे पण एकदा प्रवचनामध्ये सांगितलं होतं. तर हे महत्वाचं काय की आत्मरंजन होणं महत्वाचं आहे. आणि तेव्हा आपण जेव्हा ही गीता ऐकू, परीक्षित महाराजांनी भागवत ऐकलं. भागवतामध्ये किती अध्याय माहिती आहे? 335 अध्याय, 12 स्कंद आणि 18,000 श्लोकांमध्ये भागवताची रचना केलेली. आणि त्याच्यामध्ये जीवन जगण्याची कला आणि जीवन त्यागण्याच्या कलेचं वर्णन तिथं मेन्शन केलेलं आहे. म्हणून इथे आपल्याला अशा पद्धतीने हे ग्रंथ समजणं महत्वाचं आहे. आणि ती दिव्यदृष्टी जर पाहायला गेले संजयाच्या, तर ती 18 दिवसामध्ये त्या सैन्याच्या मनामध्ये काय चालू होतं आणि ते कोण्या भावनेने युद्ध करीत होतं ते डोळ्यानं प्रत्यक्ष पाहायला गेलं तर तिथं कोणती अवस्था नव्हती की ते पाहू शकतील. वर्ग स्वर्गलोकातून ऋषी मुनी आणि देवता पाहायचे असं महाभारतामध्ये वर्णन आहे. पण संजयला 10 दिवसामध्ये कोणाच्या मनामध्ये काय चालू आहे, काय चर्चा आहे, हे सगळं वेदव्यासाच्या कृपेमुळे झालं. आणि त्याने जशास तसं ते कोणाला सांगितलं? धृतराष्ट्राला सांगितलं. म्हणून शेवटी 18 दिवसाच्या युद्धामध्ये संजय वाचल्यानंतर त्याला शेवटी बंदी बनवलं आणि सात्यकी वध करणार संजयचा. त्यावेळेस स्वतः वेदव्यास आले आणि संजयचं रक्षण केलं. त्याला म्हणले त्याला मारू नको, तो माझा शिष्य आहे. आणि मग वेदव्यासाच्या सांगण्यावरून संजयची मुक्तता केली. आणि तो संजय पुढे जर पाहायला गेला तर महाभारताच्या युद्धानंतर धृतराष्ट्र एकाहत्ती पडला होता आणि वनामध्ये जात असताना 18 वर्ष राहिला. पुढे धृतराष्ट्र पांडवांकडे 18 वर्ष राहिला. त्याच्यामध्ये भीम होता ना, तो नेहमी ताने मारायचा, टोमणं मारायचा. काय टोमणं मारायचा? अरे जसं कुत्र्याला भाकर फेकल्या जाते तसं भीम मुद्दाम धृतराष्ट्राला अशी भाकर फेकायचा. आणि मग युधिष्ठिर म्हणायचा, अरे ज्या पण कुत्र्याची अवस्था तशी अवस्था तुझी भीमाने केली आणि तुला लाज नाही? ज्या भीमाने तुझ्या 100 पुत्राला मारले आणि त्यांच्या हातचे तू तुकडे खातो तरी तुला अजून मोह आणि आसक्ती सुटत नाहीस. तू तुझ्या जीवनाला एवढी त्यांनी भर्षणा केल्यानंतर त्याच रात्री धृतराष्ट्र, त्यांची पत्नी गांधारी आणि गांधारीसोबत गांधारीची सेवा करण्यासाठी कुंती महाराणी हे तिघं निघाले. आणि निघाल्यानंतर जेव्हा रात्रभर ती एका वनामध्ये गेली, हिमालयाकडे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी युधिष्ठिर महाराज उठू बघतात की माझी काका कुठून आई कुठे गेलेली. तर त्यावेळेस नारद मुनी आले आणि नारद मुनी सांगितले, तू काळजी करू नको. त्या 8 दिवसानंतर तू कोणाबद्दल चिंता करतोस? तुझ्या हातात काय आहे? प्रकृतीने ज्यांना जन्म घेतला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि स्वतःला तू करता करू तर समजतो का? ते उलटे मार्गाला आहेत. जर घरात मृत्यू पावला तर अधोगती जाते. त्यापेक्षा त्यांनी वनामध्ये योग साधना करून त्यांनी प्राप्त करावं, हे चांगला मृत्यू आहे असं नारद मुनी वेदव्यासाला सांगतात. आणि ते उच्च लोकाची गती प्राप्त होतात. आणि मग तिथे संजय जातो, त्या अग्नी पेटला जातो. त्या अग्नीमध्ये 3 दहा होतात. संजय तिथून हिमालयात निघून जातो आणि मग स्वर्गात निघून जातो असं महाभारतामध्ये वर्णन आहे. तर हे संजयाचं वर्णन इथे केलेलं आहे. आता या श्लोकाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये पाहूया. संजय वाच दृष्टा तो पांडवानेकं इडं दुर्योधनस्तदा आचार्य उपसंगम्य राजा वचनं ब्रवीत. संजय म्हणाला, हे राजन, पांडवपुत्रांनी केलेल्या सैनिकाची यौरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास सुरुवात केली. आता इथे काय म्हटलं का? संजय म्हणाला, कोणाला? धृतराष्ट्राला. काय म्हणाला? की दुष्टवा तो पांडवानोकं,
म्हणजे संजय म्हणाले, हे राजन, पांडुपुत्राची रचना पाहून दुर्योधन कोणाकडे गेला? कोणाकडे गेला? आचार्याकडे गेला. आचार्याकडे गेल्यानंतर त्याने पुढील प्रमाण केलं. आता इथे प्रश्न विचारलाय, युधिष्ठिर आणि युधिष्ठिर आणि दुर्योधनामध्ये फरक सांगितलेला आहे. काय फरक आहे? पहिल्यांदा महाभारताचे युद्ध शंख वाजले तर युधिष्ठिर महाराज आचार्याकडे गेले. कशामुळे गेले माहिती का? तर आपले अस्त्रशस्त्र काढले आणि गेल्यानंतर तिथे जाऊन पितामह भीष्माला दंडवत केले. ते पितामह भीष्माला दंडवत केल्यानंतर द्रोणाचार्य, कृपाचार्य, या सगळ्या जेवढे कोणी होते त्यांना युधिष्ठिरने काय केलं? आशीर्वाद मागाय गेले. आणि इथे धृतराष्ट्र कशाला गेला माहिती का? आपले वेशभूषा घालून गेला. आणि कशासाठी गेला? इथे आचार्य सांगतात की दुर्योधन आदेश देण्यासाठी गेला. इथे युधिष्ठिर आदेश मागाय गेले. कोणाकडे? पितामह भीष्म. आणि पितामह भीष्म म्हणतात, तू जर आला नसता तर मी तुला शाप दिला असता, पण मी तुला आशीर्वाद काय देतो? विजय भव. म्हणून आचार्य तिथे एक तात्पर्यात लिहितात महाभारतामध्ये. ते म्हणतात, तुमच्या जीवनात काही नसू द्या, ताकद नसू द्या, पण तुम्ही जेव्हा वरिष्ठांचे आशीर्वाद घेतात ना, तेव्हा तुम्ही सक्सेसफुली पर्सन होता. म्हणून आपण पाया का पडतो माहिती? लोकांना मजा वाटतात पाया पडून घेण्याचं, पण ते नाही माहिती. ज्याच्या आपण पाया पडतो त्याचं पुण्य आपल्याला भेटते आणि आपले पाप त्याला भोगावं लागते. पण गावातल्या म्हाताऱ्याले नवीन सून आले, पड बाई तिला, नाही पाया पडलं तर त्यांच्या डोक्यात हवा शिरून जाते. लोक लय विचित्र, माझ्या पायाच नाही पडलं, मला हेच नाही. अरे तुला काय माहित आहे बाबा की तुझ्या पाया पडलं आणि तुझं पुण्य त्याला द्यावं लागतंय आणि त्याचं पाप घ्यावं लागतंय. म्हणून इस्कॉनमध्ये भूमिगत दंडवत सांगितलेलं आहे. कोणाच्या पायाला स्पर्श करू जाऊ नका. भूमिगत दंडवत का? म्हणजे धरणी मातेला होते आणि ती धरणी माता भगवंताला पत्नी आहे. म्हणून तुम्ही जुना तुकाराम महाराजांचा पिक्चर पाहिला असेल. दंडवत ह्या शब्दाचा अर्थ माहिती का? दंडवत म्हणजे दंड्यासारखं पडणं. मन, वाचा, काया मी त्या व्यक्तीला समर्पित कर किंवा भगवंताला. आणि स्त्रीने पंचांग दंडवत केला पाहिजे. पंचांग म्हणजे तिचं डोकं, हात आणि गुडघे टेकून तिनं भूमीला केलं पाहिजे, असा दंडवत सांगितलं. हे कुठं येऊन तुम्ही दक्षिण भारतात जाता श्रीरंगम मंदिरामध्ये, आज बी ती पद्धत पालन केली जाते. येऊन तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये जातात तर हे आता जे पुण्यवान लोक असेल त्यांना खूपच उदार आहे आणि त्यांना लय दया आहे तर त्यांना पाया पडू द्यावा. पण ज्याचे नसे उलट कधी कधी पापी लोकांचं पाया पडलं तर त्यांचे पाप सुद्धा येतात. बरं, एवढं सोपं नाही, रिॲक्शन येतंय. म्हणून आपण विचार करून कोणाच्या पाया पडलं पाहिजे किंवा आपल्या कोणाच्या पाया पडू द्यायला पाहिजे. नाही तर लांबूनच ठीक आहे, आधार आहे, मला नाही आवडत, असं गेलं. एक शिष्टाचार आहे, हे आपल्याला माहीत नसल्यामुळं, अज्ञानामुळं आपण बऱ्याच चुका करतो. म्हणून शास्त्र इथं सांगतं. तर विषय थोडा डायव्हर्ट चला. तर इथे जर पाहायला गेलं तर युधिष्ठिर आशीर्वाद घ्यायला गेले आणि त्या आशीर्वादामुळे ते सक्सेसफुल झाले. आणि इथे दुर्योधन आदेश देण्यासाठी गेला गुरुकडे. आणि आदेश देण्यात गेल्यानंतर तिथे दुर्योधन आपला अधिकार गाजवत होता कोणावर? गुरुवर. आणि इथे युधिष्ठिर अधिकार गाजवत नव्हते तर सेवक रूपामध्ये गेले होते. म्हणून जेव्हा कधी आपल्या गुरुकडे जातात, आपल्या वरिष्ठाकडे जातात, तर आपली वृत्ती जरी धृतराष्ट्र मेलाय पण ती जर वृत्ती असेल तर आपण अधिकार गाजवतो का अधिक सेवा मागतो याच्यावर आपला रिझल्ट डिपेंडंट असणार आहे. म्हणून भक्तीमध्ये, अध्यात्म क्षेत्रामध्ये भक्ती म्हणजे खूप रिफाईंडनेस आहे. विचारामध्ये, वागण्यामध्ये, आपल्या कृतीमध्ये जेवढं रिफाईंडनेस येईल. जर तुम्ही रिफाईंड ऑइल खातात ना, जर तुम्ही कच्च्या घाणीचं तेल घेतलं ना, त्याचा फ्राय करायला जातात ना, भजे नाही तळत, ते तडक्याला चांगले वाटतात. मी कारण किचनमध्ये होतो ना, कधी कधी ते नेहमी उतूचे याचं प्रश्न पडला आहे की अरे तेल आहे, ओरिजिनल आहे, मी याच्यात मग खूप झाल्यानंतर एक दिवस तो रिफाईंडचा डबा वाचला आणि त्याच्यात चांगलं तोड लागलं. मग तिथं जाणवलं गडे काय रिफाईंड म्हणजे. तसंच इथे जर पाहायला गेलं तर आपलं जीवन रिफाईंड नसेल तर आपलं जीवन चांगलं होईल आणि मग त्याच्यामध्ये तळणार पण नाही. तर त्याच प्रकारे इथे आचार्यावर आपण सेवा भावनेच्या दृष्टिकोनातून जाऊ आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ, रिफाईंडमध्ये राहू, तर आपलं जीवन संपतं. हे या दोघांमधलं अंतर, कोणामधलं अंतर आहे? दुर्योधन आणि युधिष्ठिर मधला फरक. तसंच आपल्याला फरक समजून आता इथे
पहिला श्लोक काय म्हटला? संजय वाचे. संजयने का म्हटला तर आचार्य महाभारत वर्णन करतात, याच्यामध्ये 700 श्लोकाचं विश्लेषण आहे. 700 श्लोकामध्ये पहिला श्लोक आहे, एकच श्लोक धृतराष्ट्रानं म्हटला, पण एका श्लोकामुळं बाकीचे 699 श्लोक निर्माण झाले. बरं, जसं तुम्हाला एकच श्लोकानं काय बरं, एखाद्याला तुम्ही जाता जाता टोमणं मारून जा, त्याच्या घरामध्ये लय भांडणं होतात. तुम्ही कधी अनुभव घेतला नाही, पण मी पाहिलंय. धडात नीट घरात कामच नाही केलं, एवढं म्हटलं निघून जावं त्यानं. सासा सोनाचे दिवस भांडण केल्याशिवाय राहत नाही त्या, किंवा कोणी भाऊ बनकी ते जे असेल, म्हणजे तुम्हाला ते म्हणतात ना, आग लावून द्यायची निघून जायचं. तसं एकच श्लोक पण किती श्लोकाला निर्माण केलं. तर ह्या पहिल्याचं टोटल संजयने 41 श्लोक म्हटलेले आहेत. त्याच्यानंतर अर्जुनानं 84 श्लोक म्हटलेले आहेत. आणि जो भगवान कृष्ण आहेत त्यांनी 574 श्लोक म्हटलेले आहेत. तुम्हाला एकदा रिपीट, संजय धृतराष्ट्राने 1 श्लोक म्हटलेला आहे, संजयने 41, अर्जुनाने 84 आणि धृतराष्ट्राने 574 श्लोक, असे 700 श्लोकाचं विश्लेषण केलेले. तर हा संजयनं का बरं आता इथं पॉज केलेला आहे. संजय काय करायचा, मधून मधून धृतराष्ट्राची निंदा करायचा. तर संजयला विचारलं, मग संजय टोमणे पण मारायचा, हे युद्ध तुमच्यामुळे झाले, तुमच्यामुळे सर्वनाश झालाय, तुम्हाला तुमच्या आसक्तीमुळे हे सगळं झालंय. आणि असं निंदा करीत असताना त्यावर तो निंदा पण करायचा आणि युद्धभूमीचं वर्णन करायचं. आणि निंदा केलं की तो जो बातम्या ऐकायचा त्याच्यात बेशुद्ध पडायचा. कोण? धृतराष्ट्र. आणि बेशुद्ध झालं की संजय त्याला उठवायचे आणि पुन्हा पाणी शिंपडायचे, पुन्हा युद्धभूमी सांगायचे. असं संजयचं चाललं होतं. आणि असं केल्यानंतर जर पाहायला गेलं तर हे संजयाच्या याच्यामध्ये चर्चा होते. आणि म्हणून इथे संजयच्या जीवनाची हिस्ट्री महाभारतामध्ये सांगितलेली आहे श्लोकानुसार. आता संजय हा कोण होता नेमका, तर शास्त्रामध्ये 3 प्रकारचे सूत वर्णन केलेले आहेत. जे म्हणजे संजय सूत ग्वालनचा पुत्र, म्हणजे पहिला आहे जो रथ हाकणारा, त्याला सारथी म्हणतात. हा कशामध्ये येतो? सूत कॅटेगरीमध्ये येतो. दुसरा जो कॅटेगरी असतो की आई त्याची ब्राह्मणी असेल आणि वडील क्षत्रिय असेल, या दोन्हीच्या याच्यातून मिळून तो जन्म होतो, त्याला सूत म्हटलं जाते. आणि तिसरा सूत म्हणजे जो कथा सांगणार. आपल्याकडे भाट माहिती आहे, भाट कळतो का? जे जुन्या लोकांना भाट म्हणजे तो काय करतो, तुमची हिस्ट्री सांगत राहतो. म्हणजे पुराण कथा सांगण्याचं त्याचं डिपार्टमेंट असतं. तसंच संजय जर पाहायला गेला तर रथ हाकण्यामध्ये नव्हता. दुसरी कॅटेगरी जर पाहिला, त्याचा जन्म कुठून झालेला आहे तर एक ग्वालनचा पुत्र. पण तिसरी कॅटेगरी आचार्य सांगतात हा कथा करणारा होता, ज्ञान देणारा होता, प्रवक्ता होता. म्हणून संजयला तिथं निवडण्याचं कारण, वेदव्यासाने सूत म्हणून संजयला का निवडलं, कारण त्याचे वडील पंजोबा सगळे भाटकीचंच काम करायचे. आणि संजय हा चांगल्या प्रकारे धृतराष्ट्राला कोणता प्रसंग कधी केव्हा काय सांगायचं याला बुद्धी आहे, म्हणून वेदव्यासाने संजयची निवड केली होती, इथं वर्णन केलेले. आणि केल्यानंतर जर पाहिलं गेलं तर संजयचे 4 अर्थ सांगतात. इथे खूप डीपमध्ये चाललंय का, वरची वर घेऊ डीप. तर संजयचे 4 अर्थ सांगतात. एक म्हणजे संपूर्ण रूपाने विजय, स जय, समन रूप जय प्राप्त करणारा. जे आजचा संजय नाही बरं, तो महाभारताचा संजय. सम्यक रूपेने जय प्राप्त करून येणार त्याला संजय म्हणतात. आणि महाभारतामध्ये त्याने पहिल्यांदा धृतराष्ट्राला सांगितलं, अरे पांडव पहिलेच विजय होणार आहे, तुम्ही युद्ध नका करू. पण तरी धृतराष्ट्रानं ऐकलं नाही, हे दिलेले. दुसरा संजयचा अर्थ असा आहे की जे चांगला परिणाम किंवा चांगला रिझल्ट येणारा, हे दिलेलं आहे. त्याचं कारण संजयचं आणखी सांगतात, 4 वर्ण आणि 4 आश्रमाचा त्याला नाही का संपूर्ण ज्ञान होतं. आणि त्या टायमाला त्यांना काय कर्तव्य असलं पाहिजे, काय स्वधर्म असला पाहिजे, हे ज्ञान त्याला माहीत होतं. आणि म्हणून आचार्य त्याला सांगतात की तिसरा दिवस म्हणून तो शांतिदूत म्हणून संजय कुठे गेला होता माहिती आहे? हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे. तर संजय हा शांतिदूत म्हणून भलाईचं उपदेश दोघाला. पण धृतराष्ट्र त्याला काय म्हटले माहिती का, सांगत होते, म्हटले हे बघ संजय, पांडवांना जाऊन सांग
काय सांग की तू आतापर्यंत वनामध्ये तुम्ही राहिलेले आहेत, तुम्हाला वनाच्या जीवनाचे अधीन झालेले आहेत, आणि माझी इच्छा आहे तुम्ही युद्ध करू नये, तुम्ही जिथं असाल तिथं सुखी राहा. हा किती याला म्हणतात स्लो पॉयझन, गोड बोलून समोरच्याला. आणि तो सांगत होता की माझ्या मुलांना अधीन नाहीत वनामध्ये, त्यांना ह्या त्रासाचं सण नाही, पण तुम्हाला सवय झाली तुम्ही राहू शकतात. म्हणजे इनडायरेक्टली धृतराष्ट्र संजयला काय सांगत होता की तुम्ही युद्धाच्या भानगडीत पडू नका, तुम्ही जे जीवन जगते ते जगा, आणि तुम्हाला तसं राहायचं ते राहा, पण माझ्या मुलाला काही त्रास देऊ नका. इथे म्हणतात कपट नीती. म्हणजे लोक गोड बोलणार, पण त्या गोड बोलण्यामुळे तुम्हाला वाटतं हा गोड बोलतोय. जसं मारवाडी लोक असतात ना, म्हणजे त्या वृत्तीला कोणी कास्टवर नका घेऊ, ते एवढे गोड बोलतात, मला नाही, मला काहीच प्रॉफिट नाही, बस तुम्ही माझेत म्हणून मी तुम्हाला देतो, पण सगळ्यात जास्त प्रॉफिट तुमचंच मारत होतो. त्या जसं कधी खेडेगावमध्ये बैलाला जर औषध द्यायचं असेल ना, ते ढेपीमध्ये खाऊ घालतात, वरतून लेअरले चांगला खाऊ घालतात. ढेप माहिती ना, त्या द्यायचं. किंवा लेकरांना औषध द्यायचं असेल तर असे लेकर खात नाहीत, त्यांना गोळाचं ते मस्त गोड करायचे आणि त्याच्यात औषध घालायचं असतं. तसे असे काही लोक लय गोड बोलतात, पण असं समोरच्याचं चांगलं हेच करून टाकतात. म्हणून त्या पद्धतीत होता. आणि इथे ही गोष्ट जेव्हा कळाली की कपट करतोय धृतराष्ट्र, त्यावेळेस संजय म्हटला नाही, याला सांगणं समजायचंय की याची अक्कल ठिकाणी आले पाहिजे. म्हणून इथे जर पाहायला गेलं तर आता पुढचा शब्द पाहूया. काय पाहूया? दुष्टा तू पांडवानिकम युडम, दुष्टाम तू पांडवानिकम. आता तुम्ही जाऊन बघा, काय बघा, धृतराष्ट्राला जाऊन सांगतो आपलं संजय, तिथं जाऊन त्याने पाहिलं. काय पाहिलं? व्यूहरचना पाहिली. आणि व्यूहरचना पाहिल्यानंतर तिथे त्याच्या मनामध्ये चल विचलता झाली. का बरं झाली माहिती का? त्या व्यूहरचनेमधला जो प्रमुख सेनापती होता तो होता भीम होता. आणि भीम असल्यामुळे ती वज्र नावाचं व्यूहरचना केल्यानंतर एवढी मजबूत होती, त्याच्या मनामध्ये भीती वाटल्यानंतर तो आचार्याकडे गेला. आचार्याकडे का गेला बरं? भीष्माकडे जेव्हा झालं पाहिजे होतं ना, तर त्यावेळेस धृतराष्ट्राला सगळ्यात सुंदर आपलं काय म्हणा जबरदस्त पॉलिटिक्स म्हटलं असतं ना, तर दुर्योधनासारखं कोणी पॉलिटिक्स नाही. त्याने आचार्य द्रोणाचार्याकडेच का गेले बरं, हा प्रश्न विचारला आहे. त्याचं मेन कारण असं आहे की द्रोणाचार्याचं जास्त प्रेम अर्जुनाच्या प्रती होतं, पांडवांच्या प्रती होतं, स्नेह होतं, लहानपणापासून त्याची काळजी करायची ते. आणि जेव्हा एवढं प्रेम स्नेह असल्यानंतर युद्धभूमीमध्ये ते प्रेम स्नेह उमळू नये म्हणून त्यांची खुशामत करण्यासाठी दुर्योधन पहिले द्रोणाचार्याकडे गेला. भीष्मदेव का गेला नाही? तर त्यांना माहित होतं भीष्म हे माझ्या फॅमिली मेंबरमध्ये आहेत, आणि आतापर्यंत मी जेवढ्या चुका केल्या तेवढ्या माझ्या पितामह भीष्मानं काय केलंय, माझ्या चुकाला दुर्लक्ष केलंय. आणि सगळ्यात मोठी चूक कोणती माहिती आहे? महाभारताच्या सभेमध्ये आता सभामध्ये जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, त्या सभेमध्ये भीष्मदेव पाहत होते तरी एक शब्द चकार बोलले नाही. आणि तेच वीक पॉइंट दुर्योधनाला माहित होतं. मी काही जरी केलं, दुर्लक्ष जरी केलं तरी हा म्हातारा मला सोडून जाणार नाही, कारण की तो निष्ठेला बांधला होता, त्या राजगादीला बांधला गेला होता. म्हणून त्या पोटी तो सगळ्यात पॉलिटिक्स होता. पण द्रोणाचार्य मन बदलू शकतात त्यांच्या स्नेहपोटी. म्हणून त्या दुर्योधन पहिले काय केला, आचार्य उपसंग आचार्याजवळ गेला होता. हे कारण इथं सांगतात. म्हणून इथे आपल्याला हे समजणं महत्वाचं आहे. तर आचार्य उपसंगम म्हणजे काय की आचार्याकडे जाताना आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणत्या दोन गोष्टी महत्वाच्या? आपण गुरुचा भोग करण्यासाठी जातो की गुरुची सेवा करण्यासाठी जातो, याच्यावर आपला रिझल्ट असणार आहे. म्हणून आचार्य ह्या शब्दाचा अर्थ आहे स्व आचरणातून प्रॅक्टिस करणारा. आचार्य नाव ही डिग्री नाही. अध्यात्मामध्ये आचार्य तुम्ही सगळे पण आहेत. ज्ञान देणं सोपं असतंय. आता मी तुम्हाला इथे गीतेवर ज्ञान दिलं समजा, आणि बाहेर जाऊन तंबाखू मळली, तुम्हाला काही फरक पडणार आहे का? नाही. पण म्हणणार अरे महाराज तंबाखू सुटली नाही आणि आम्हाला तंबाखू सोडायला सांगतात. एकदा असंच एक आमचे वरिष्ठ ब्रह्मचारी प्रवचन करीत होते आणि तंबाखू बद्दल बोलत होते. तो एक व्यक्तीने प्रश्न विचारला, मला पता है क्या महाराज जी तंबाखू क्या पता है? नहीं, संजीवनी जड़ी बूटी. संजीवनी
जब लक्ष्मण जी को शक्ति लग गई थी, बाण लागला होता इंद्रदूत आपल्या याचा रावणाच्या मेघनाथचा बाण लागला होता आणि ती बेशुद्ध पडल्यानंतर हनुमानजी कुठे गेले? हिमालयामध्ये द्रोणागिरी पर्वत घेऊन आले आणि त्या पर्वतामधली जी वनस्पती होती, जडीबुटी होती, ती संजीवनी जडीबुटी म्हणजे गायछाप होती आणि लक्ष्मणाला पहिल्यांदा ती गायछाप खाऊ घातली, संजीवनी जडीबुटी घातली निवेश. अरे लक्ष्मण जी उनको ताकत मिल गई इसलिए हम गायछाप खाते. म्हणजे लोकांचं ती ओरिजिनल संजीवनी जडीबुटी लावतात तिथे. हा म्हणजे कलियुगामध्ये असे नमुने लोक तुम्हाला पाहायला भेटतात. म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे की आचार्य या शब्दाचा ते स्वआचरणातून पालन करणारा आणि दुसरं कारण म्हणजे निपक्ष, त्याच्यामध्ये पार्सलिटी नसली पाहिजे. म्हणून इथे जो दुर्योधन होता आचार्याची उपासना करण्यासाठी, म्हणून आचार्याची उपासना करण्यासाठी आचार्य इथे भगवद्गीतेच्या 13वा अध्याय काढा, त्याच्यामध्ये आचार्याच्या उपासनेचे खूप प्रकार सांगितलेले आहेत. काढला सगळ्यांना अध्याय केला. श्लोक सांगते. हा श्लोक नंबर 8 हे बघा इथे काय दिलेलं आहे. सेकंड लाईन, आचार्य उपासना शौचे स्थैर्य आत्मा निग्रह इंद्रियार्थेषु वैराग्य अहंकार एवच, ह्या गुण सांगितलेले. अमित्वात पहिला जो सांगितलं, नम्रता, निरअहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरु शरण जाण्याचं पवित्र स्थैर्य, आत्मसंयम, इंद्रियविषयीचा त्याग, मिथ्या अहंकार रहित, ह्या गोष्टी कोणाच्या सांगितलेल्या आहेत? आचार्याच्या सांगितलेल्या आहेत. म्हणून आपण जेव्हा जातो तेव्हा त्या आचार्याची उपासना अशा पद्धतीने केल्याचं विश्लेषण इथे केलेलं आहे. पान नंबर 461 श्लोक नंबर 8 नंबर आणि त्याच्यामध्ये 12 पर्यंत त्यांच्या उपासनेचं वर्णन केलेलं हे करू शकतात. तर हे आपल्या व्यक्तीच्या जीवनात आपण जेव्हा गुरुकडे गेल्यानंतर पहिले काय असलं पाहिजे माहिती आहे? पहिले काय शब्द सांगितलेला आहे? नम्रता असली पाहिजे गुरुकडे जाताना. दुसरं गोष्ट काय सांगितलेलं आहे? निअहंकार. अहंकार नसला पाहिजे. माझ्याकडे एवढी मोठी डिग्री आहे, मी एवढा दिसायला सुंदर आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझेच गुरु मला डोनेशन मागायतात. नाही, इगो जेवढा राहील ना तेवढं नाही. आचार्य उपासना म्हणजे निअहंकार. तिसरं गुण काय सांगितलेलं आहे? अहिंसा म्हणजे मन वाचा कायानं आपण त्याच्याबद्दल हे नाही केलं पाहिजे. गुरुच्या जवळ जाताना आपण नॉलेजेबल असलं पाहिजे. अहिंसा कधीच नाही केली. आता अहिंसा म्हणजे काय याचा अर्थ आपल्या वाणीद्वारे आपल्या शब्दाद्वारे सुद्धा ते दुखवले नाही पाहिजे. अहिंसा. त्याच्यानंतर पुढचं गुण काय सांगितलं? सहनशीलता. जरी ते आपल्याला आदेश देत असेल, त्यांच्या आदेशाचा त्रास होत असेल तरी आपल्याला ते सहन करावं लागेल. तेव्हा म्हणून आध्यात्मिक जीवन एवढं सोपं नाही. म्हणून लोक अध्यात्म जीवनाकडे ते म्हणतात बरे बाबा आपल्या घरामध्ये आपण टी व्ही पाहू, 2-4 मालिका पाहू, आपल्याला टेन्शन नाही, देवाला टेन्शन नाही. पण भगवत प्राप्तीसाठी कलियुगामध्ये स्वतःला डिसिप्लिन लावणं, शिस्त लावणं हेच अध्यात्माचं लक्षण आहे. अरे पशुला जर डिसिप्लिन लावलं तर तो सुधारतो, तर आपण मनुष्य आपण जर नाही लावलं तर आपण कधी प्रगती करणार. म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये डिसिप्लिन महत्वाचे. त्याच्यानंतर काय गुण सांगितलं त्याने? सरळपणा, साधा सरळ. इगो त्याला असा हे नसला. सिंपल जेवढं राहील ना, सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग, जे आहे त्याचं समाधान मानणं आणि आनंदी राहणं, सरळ असलं पाहिजे. कपट असलं ना तर अवघड होत आहे. जसं आता तुम्ही एकदा मला असं, मी एक सरळ शब्दावर बोललो, मला सरळ झाड असेल तर महाराज कोणी तोडत आहे, पण वाकडं तिकडे झाडाला कोणी तोडत नाही, म्हणून मी वाकडं तिकडे राहतो. तर इथे तसं नाही. सरळ म्हणजे राहताना. आणि पुढचा गुण काय सांगितलेलं आहे? आध्यात्मिक. आध्यात्मिक अध्यात्म म्हणजे नुसतं सेंटिमेंटल नाही. अध्यात्म म्हणजे तत्वज्ञानाच्या आधारावर समजून घेतलं पाहिजे. नाही तर सगळं गाव त्याच्याकडून दीक्षा घेतीये आणि मी पण ती दीक्षा घेतली पाहिजे. नाही, गुरुची काय क्वालिटी आहे, तर जेवढे गुरुची क्वालिटी मी येणार काळात ते सांगेल सगळं.
गुरु जेवढ्या क्वालिटीचा आहे तेवढा शिष्य पण क्वालिटी पाहिजे. नाही तर सगळं गाव त्याला गुरु चोर चंडाल चेला नरकमय जाय ठेलेम ठेला नाही चालत. तर गुरु चोर असले चंडाल चेला. काही गुरु असे असतात निसते ह्या वर्षाला ते त्या वर्षाला गुरुपौर्णिमाला दिसतात. तुम्ही आम्हाला डोनेशन द्या आणि शिष्याला बी घेणं देणं. शिष्य इकडे मदिरा पाहून आनंदी आणि तिकडं तो आपल्या दुनियात नाही. गुरुचं काम आहे आपल्या शिष्याला आध्यात्मिक प्रगती करतो का नाही त्याचं ते काम आहे. त्याची भौतिक प्रगती करणं त्याचं काम नव्हे. आणि गुरु शिष्याने पण हे विचारलं पाहिजे, महाराज मला हे पाहिजे ते नाही. गुरुकडे जाऊन आपण आध्यात्मिक कशी उन्नती होईल आणि तत्वज्ञानाचा आधार घेऊन कशी प्रॅक्टिस केली पाहिजे हे प्रश्न असले पाहिजे. म्हणून आचार्याची अशा पद्धतीने उपासना केली पाहिजे. म्हणून इथे पांडवां जर पाहायला गेलं तर अशा पद्धतीने नम्र भाव सेवा असला पाहिजे. आणि गेल्यानंतर इथे द्रोणाचार्याचं जाण्याचं आणखीन कारण आहे असं आता दुर्योधनाचं की त्याच्या मनामध्ये, कारण त्यांनी अर्जुनाला वचन दिलं होतं. काय वचन दिलं होतं माहिती आहे की हे अर्जुन, जगामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धार मी तुला बनवेन. आणि हे स्नेह, जे प्रेम होतं, स्नेह होतं आणि जे वचन घेतलं होतं त्यासाठी दुर्योधनाने विचार केला, जर मी नाही गेलो तर यांचं मन जर पलटलं तर गडबड होईल. म्हणून तिथे आचार्य उपासना केला. आणि शेवटी त्यांना एक माहीत होतं दुर्योधनाचार्याची मजबुरी काय होती माहिती का, दुर्योधनाने आपलं दुर्योधनाचार्य आणि पितामह भीष्म. कारण की द्रोणाचार्याचं जीवन पाहिलं ते दारिद्र्याचं गेलं होतं. जेव्हा ते लहानपणी गुरुकुलात होते आणि गुरुकुलात असल्यानंतर द्रुपद महाराजांनी द्रोणाचार्य एका गुरुकुलमध्ये राहायचे. ते जेव्हा एक दिवस द्रुपद म्हटले द्रोणाचार्याला की जेव्हा मी मोठा होईन आणि मला राज्य भेटेल त्या राज्यामधला अर्धा भाग आहे ना मी तुला देऊन टाकेल. एवढं वचन दिल्यानंतर निघून गेले. ते गुरुकुलमध्ये शिक्षण घेतलं आणि निघून गेल्यानंतर इकडे जे द्रोणाचार्याची पत्नी होती कृपाचार्याची बहीण कृपी होती. ती ब्राह्मण असल्यामुळे गरिबी होती. ती रोज अश्वत्थामा त्याचा पुत्र होता पिठामध्ये पाणी ओतायचं आणि ते दूध प्यायला द्यायचे. बऱ्याच वेळा तो दूध म्हणून पिऊन टाकायचा. ते एक दिवस काही मित्रासोबत खेळता खेळता मित्राच्या आईने त्यांना दूध दिलं. दिल्यानंतर अश्वत्थामा घरी येऊन आई रडत बसला आईजवळ. म्हणलं आई तू जे दूध देते ते दूध नाही, तू रोज पिठामध्ये पाणी ओततीस आणि ते पाणी मला देतीस पण ओरिजिनल दूध तर तिथं असतं. त्यावेळेस कृपी रडायला लागली. आणि रडत असताना तिनं विचार केला की आपल्या मुलासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. म्हणून ते आपले पती द्रोणाचार्य म्हणतात अहो एखादी गाय तरी बघ. मग ते म्हणतात गाय कुठं आणायचं. ते अरे म्हणले माझा मित्र आहे लहानपणाचा. कोण? बालपणाचा द्रुपद. त्याच्याकडे जाऊ मी. आणि जसं गेले द्रोणाचार्य कोणाकडे द्रुपदकडे गेले तर गेल्यानंतर त्या सभेमध्ये गेल्यानंतर अरे मला ओळखलं की मी तुझा मित्र. त्यावेळेस द्रुपदाने भर सभेमध्ये द्रोणाचार्याचा अपमान केला. काय अपमान केला की मित्रता ही आपल्या समान वयाची असली पाहिजे. ज्याचा अर्थ पथ ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यानुसार आपली मित्रता असते. तू कुठं मी कुठं राजा तू कुठं दारिद्री आपल्यात काही होऊ शकतं का. अरे तुला गाय पाहिजे असेल तर तू दानामध्ये माग मी तुला देतो. एवढं म्हटल्यानंतर द्रोणाचार्यांना खूप दुखावले गेले. आणि दुखावल्याने गेल्यानंतर त्यावेळेस ठरवलं की मी ह्या द्रुपदला धडा शिकवीन. आणि धडा शिकवण्यासाठी त्यांनी चाकरी कोणाची स्वीकारली. त्या टायमाला सगळ्यात मोठं साम्राज्य होतं ते भीष्मांचं. कौरव हस्तिनापूर होतं. आणि जर मी हस्तिनापूरमध्ये गेलं आणि जी मी माझे गुरु परशुरामकडे मी जी काही युद्ध कौशल्य शिकलं होतं ते जर मला शिकवलं आणि माझ्याकडे ताकद आली तर मी याचा अहंकार सुद्धा काय करेन कमी करेन आणि मला साम्राज्य भेटेल. याच्या पोटी ते कुठं आले हस्तिनापूरला आले. आणि पितामह भीष्माला म्हटले की मी तुमच्या नातवांना पांतवांना शिकवेन. आणि शिकवताना विचार का ब्राह्मणाचं काम आहे यजन याजन पठन पाठन भोजन भाजन. जेव्हा तो आपला स्वधर्म सोडतो ना तो विद्वांसालाकडे जातो. म्हणून साधूचं काम आहे धर्मप्रचार करणं अध्यात्माला गायडन्स करणं. राजकारण उरणं त्याचं काम नाहीये. आजकाल जो साधू भगव्या कपड्याला उठतो त्याला वाटतं मी इलेक्शनमध्ये अरे तुझं काम नाही तुझी इज्जत जाती. लोक तुझा पांचटपणा करून टाकतात. तुमचं कामच नाही. याचा अर्थ तुम्हाला अध्यात्मामध्ये इंटरेस्ट नाही म्हणून तुम्ही समाजामध्ये राजकारणामध्ये पडतायत. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे रस आहे. अहो शास्त्र एवढं आनंदी आहे. प्रभुपाद इस्कॉनला जगभरामध्ये 800 मंदिर आहेत.
पण प्रभूपादांनी सांगितलं कोणत्याही राजकारणाचे शिंतोड उडून घ्यायचं नाही. हे नालायक लोक नुसते बदलत राहतात. आज याचा आहे, उद्या परवा त्याचा राहील. हे कोणाच्याच बापाचे नाहीत. म्हणून इस्कॉन जगभरामध्ये पसरलेले, पण कोणत्याही राजकारणाचे शिंतोडे आतापर्यंत आले नाही. आणि कोणताही साधू एवढे मोठमोठे एज्युकेटेड आहेत, त्यांना ऑफर पण येतात. न ब्रह्मचारी जातो, न ग्रस्त जातो, न वानप्रस्थ जातो, न संन्यासी जातो, आणि कुठंच नाही. तुम्ही मीडियामध्ये पण त्यांचे नावं दिसणार नाहीत. पब्लिसिटी अजिबात नाही. आणि पॉलिटिक्सवाल्याला काही ते मंदिरात आले ते सगळ्याला समान. तू किती मोठा असेल त्याला काही स्पेशल हारतूर अजिबात नाही. आला तू मंदिरात, जो सर्वसामान्य व्हिजिटर्स असतो त्यानुसार त्याची ट्रीटमेंट केली जाते. प्रसाद घ्यायचा असेल, जे एका लाईनमध्ये लागतं तुला लाईनमध्ये राहून प्रसाद घ्यावा लागेल. आमच्या मंदिराचे ट्रस्टी ते मोठे खूप श्रीमंत, अख्खं मंदिर ते चालवतात. मी कधी बघतो ना ते लाईनला सगळ्या शेवटी मागे राहतात. प्लेट घेऊन नाही का, जेवढं प्लेटमध्ये घेतात विचार करा, तो मंदिर चालवतो, त्याला स्पेशल प्लेट निघू शकते. पण तो व्यक्ती कुपन नसलं तर 20 रुपये काढतो, लेट झालं तर कुपन घेतो आणि मागे जाऊन लाईनला लागतो. प्लेटमध्ये भेटलं तेवढं खातो. जर त्याला थोडं वाटलं तर ते हे विचारलं, प्रभूजी थोडं भेटेल का मला? प्रभूजी मला थोडा भात भेटेल का? आता नाही म्हणणार कोणी, पण ते म्हणत असेल तर द्या बरं, दुसऱ्याला नको कमी पडायला. जर देत तुमची इच्छा असेल तर द्या. विचार करा, आज मंदिर सगळं चालवतं तो मंदिर, पण त्याची नम्रता, ह्युमिलिटी बघितली तर लाईनमध्ये. आणि ते म्हणतात की आपण जर असं राहिलं तर आपल्या लोक फॉलो करणारे असे येतात. म्हणून लीडर इथं प्रत्येक व्यक्ती आहे. आपण जसे जसे वागू आपल्या मुलांमध्ये, परिवारामध्ये, समाजामध्ये, तसेच आपली पिढी सुद्धा घडणार आहे. म्हणून लीडर बनताना, लीडर म्हणजे असं भाषण नाही. आपल्या घरामध्ये एक आई लीडर आहे, एक वडील लीडर आहे. तर आपल्याला प्रत्येकाला आपल्या आचरणातून आपल्या जनरेशनला शिकवणं गरजेचं आहे. तर इथं विषय असा की द्रोणाचार्य आले आणि पितामह भीष्मांची चाकरी पसरली आणि केल्यानंतर कौरव आणि पांडवाला प्रशिक्षण दिलं. आणि त्या प्रशिक्षणामध्ये दिल्यानंतर तिथे त्यांनी म्हटले की आता मला गुरुदक्षिणा पाहिजे. गुरुदक्षिणा म्हणले मला गुरुदेव तुम्ही मागाल ते. तर कौरव म्हटले नाही नाही आम्ही पहिले देणार, आम्ही पहिले देणार. म्हणले जा, काय पाहिजे? तुम्ही द्रुपदला हरवायचं आणि माझ्याकडे घेऊन यायचं. म्हणजे एवढं शिकवण्याच्या मागं उद्देश काय होता? बदल्याची भावना. जेव्हा तुम्ही रिवेंज ठेवतात ना, बदल्याची भावना ठेवतात ना, तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमची इज्जत तुमची निघून जाते. अरे बोलणं सोपं, ऐकणं सोपं आहे, पण आपल्या मनामध्ये कुठं ना कुठं ती भावना असतेच. आणि मग कौरव हरले आणि मग पांडव म्हटले आम्ही जातो. आणि अर्जुनाने हरवलं, द्रुपदला घेऊन आले. आणि द्रुपदला घेऊन आल्यानंतर म्हणले द्रुपद बघितलं का, आता आपण दोघं सारखे मित्र आहेत. तुझं राज्य आहे ना, आता ते माझं झालं. पण मी तसं नाही करणार. या राज्यातला अर्ध तुला राज्य देतो आणि अर्ध मला ठेवू देतो, चिंता करू नको. पण द्रुपद काय केला, त्याला एवढा अपमान झाला आणि त्या द्वेषापोटी गेल्यानंतर त्याने यज्ञ केला. आणि ते यज्ञामध्ये 2 पुत्र जन्माला घातले त्याने. एक कोण, अयवनीज म्हणजे द्रुपदीचा जन्म झाला. आणि दुसरं पुत्र कोण जन्माला आला? दुष्टद्युम्न जन्माला आला. दुष्टद्युम्न यासाठी जन्म घातला त्याने की हा दुष्टद्युम्न द्रोणाचार्याचा वध करू शकेल. आणि जी अयवनीज आहे कोण, द्रौपदी, नाही यज्ञ नाही, आपलं द्रौपदी पांचाळी ती जन्माला आली. आणि हे 2 जन्माला आल्यानंतर द्रौपदी सुद्धा सगळ्यांचा नाशाला कारणीभूत ठरली होती आणि दुष्टद्युम्न जन्माला आला. म्हणून हे द्रोणाचार्याचा प्रसंग दिलेले. आणि त्या द्रोणाचार्याला कौरवांच्या प्रती मजबुरी होती. कशाची होती? कारण याचं मीठ खाल्लं होतं आणि त्या मिठाला जागण्यासाठी धर्म असून सुद्धा अधर्माचा साक्ष घ्यावा लागली. म्हणून इथे दुर्योधन ते म्हटले की याची थोडीशी आपलं का खुशामत करून यांना आपल्यासं करून त्यांना त्यांचं कर्तव्य देण्यासाठी, आठवण देण्यासाठी ह्या श्लोक सांगितलेले. काय सांगितलेले? आचार्य उपसंगम. तुम्ही आचार्याजवळ जाऊन आचार्य उपसंग, राजा वचंप्रेत. राजा हा शब्द का वापरलेला आहे? आता राजा हा शब्द उच्चारण्याचं मागं की संजय नाही का धृतराष्ट्राला उत्साह देण्यासाठी, अरे तुझा पुत्र राजा, तुला वाटतं राजा आहे पण तो राजा नाहीये, पण तरी तुझ्या प्रसन्नासाठी राजा शब्द वाचारलेला आहे. म्हणून हा शब्द तिथं वापरलेला आहे. आता पुढच्या शब्दाला नाही का, आता पुढच्या श्लोकामध्ये पश्यंत पांडुपुत्रांना आचार्य मतेच्या हा पुढच्या वेळेस आपण चर्चा करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे